प्रॅक्टिकली भाजपाला किंवा महायुतीला ओबीसी नेता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भुजबळांच्या रूपाने मिळाला. त्याचा प्रॅक्टिकली काय फायदा होईल असं वाटतंय? ज्या ओबीसी प्रभावी जिथं राजकारण चालतं, म्हणजे मुक्त खानदेश असेल किंवा मराठवाडा असेल, या पट्ट्यांमध्ये जे ओबीसी प्रभावी राजकारण चालतं, तिथं भुजबळांचा चांगला होल्ड आहे. हं. तिथं भाजपला भुजबळांचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि मंत्रिपद कुठलं मिळेल असं वाटतंय? मंत्रिपद त्यांना धनंजय मुंडेंकडे जे खातं होतं तेच मिळालेलं आहे. आज सकाळी साफ-सफाई सुद्धा झाली आहे त्याची. त्यामुळं जे खातं सध्या भुजबळांना कुठलं आहे, ह्यापेक्षा जास्त त्यांची मंत्रिमंडळात कमबॅक झालेलं आहे आणि त्यांना पुन्हा ताकद मिळालेली आहे. हो. हे जास्त महत्वाचं आहे आता. सकाळी आज शपथविधी झाल्यानंतर जरांगे पाटलांनी सुद्धा लाईव्ह आले, सभा घेतली आणि आपलं लाईव्ह येऊन ते म्हणाले, की काय 2-4 फटाकडे वगैरे फोडतील, जरासा गुलाल उधळतील. अशा प्रकारे त्यांनी एक टोमणे थोडक्यात भुजबळांना मांडलं. तुला काय वाटतं, की याच्यानंतर जरांगे विरुद्ध परत भुजबळ, ओबीसी, मराठा हे राजकारणाला परत चालू होईल? जरांगेंची प्रतिक्रिया अपेक्षितच होती, कारण जो विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यभर गाजला होता, जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातला. त्यामुळे भुजबळांना कुठंतरी बॅकफुटला जावं लागलं होतं, कारण जे मंत्रिपदावरून त्यांना डावललं तो त्याचाच परिपाक होता. त्यांना सभा पण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सभा पण त्यांना कुठं घेता आली हो, नव्हती. विधानसभेच्या दरम्यान त्यांच्या सभा खूप कमी झाल्या, म्हणजे त्यांच्या मतदारसंघापुरतेच ते मर्यादित राहिले होते. पण आता कदाचित त्यांना पुन्हा एकदा बाहेर काढतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तिथं त्यांना कदाचित पुन्हा सभेसाठी बोलावलं जाईल. आणि आता जर त्यांना जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ हा वाद पुन्हा गाजला, तर जे सरकारपुढच्या ज्या अडचणीचे मुद्दे होते, म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बहीणचा वाढीचा मुद्दा, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, तो कदाचित आता यामुळे कुठेतरी मागं पडेल. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर महानगरपालिका बीजेपीकडे आहे. तिथं भुजबळांचा काय म्हणते नेतृत्व क्षमतेचा काही फायदा होईल का? नक्कीच तिथं राष्ट्रवादीचे भाजपचे 5 आमदार आहेत, राष्ट्रवादीचे तिथे 4 आमदार आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीसाठी नाशिक हे पश्चिम महाराष्ट्रानंतरचं महत्वाचं शहर आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात, ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा प्रभाव आहेच, पण नाशिकमध्ये पण चांगला प्रभाव आहे. त्यामुळं नाशिक सारख्या जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, तिथल्या निवडणुकांमध्ये भुजबळांचा प्रभाव नक्कीच जाणवेल.